तर आज मी बनवणार आहे चविष्ट झणझणीत आणि घरगुती स्टाईलचं खारं वांग्याची भाजी। ताज्या वांग्याचा खास मसाल्याची फोडणी, खमंग वाटण आणि पारंपरिक चवीचा सुंदर तडका देऊन केलेली ही भाजी जेवणाची रंगत वाढवते। गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत ही भाजी खायला खूपच अप्रतिम लागते। तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी घेतलेला आहे कांदा, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी, एक वाटीला थोडे कमी आहेत। इथे 2 ते 3 चमचे सुकं खोबरं भाजून घेतलेले आहे। इथे 1 चमचा मी तीळ घेतलेले आहेत भाजून। इथे 1 चमचा मी धना जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, हिंग आणि वाटणासाठी मी घेतलेला आहे कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या तुम्ही तुमच्या तिखटानुसार घेऊ शकता। आलं आणि लसूण। इथे मी वांगी घेतलेली आहेत, 1 पाव वांगी आहेत ती। सर्वप्रथम आपण मसाला करून घेऊया मिक्सर मध्ये। सर्वप्रथम आपण शेंगदाणे, खोबरं आणि तीळ जाडसरच वाटून घेणार आहे। खूप फाईन नाही वाटायचं, आपल्याला जाडसरच हवंय। हे आधी आपण वाटून घेऊ। तर मी असं वाटून घेतलेलं आहे, ते आपण ताटात काढूया। यातच आपल्याला आता हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्ता, कोथिंबीर त्याचं वाटण करून घेऊया आता आपण। तर तुम्ही बघू शकता इथे मी पाणी न घालताच असं वाटण करून घेतलेलं आहे। खूप फाईन नाही करायचं आपल्याला, पाणी न घालताच असं करून घ्यायचं पल्स मोडवर 2दा। ते आता काढून घेऊया आपण। आता ह्यात आपण हळद घालूया, पाव चमचा धना पावडर घालूया, 1 चमचा गरम मसाला घालूया, अर्धा चमचा हिंग घालूया आणि आपण मीठ घालूया ह्याच्यामध्ये चवीनुसार आणि सर्व आता एकत्र करूया आपण। हाताने छान एकत्र करायचं। आता यात आपण तेल ओतणार आहे थोडं, 2 चमचे। हा आपला मसाला तयार झालेला आहे। आपण खारं वांग करतोय, हिरवं वांग, त्याच्यामुळे आपण ह्याच्यात लाल तिखट वगैरे घालणार नाहीये। जर तुम्हाला लाल तिखटाचं वांग करायचं असेल, नेहमी रेग्युलर आपण करतो ते भरून, तर तुम्ही या स्टेजला इथे लाल तिखट, कांदा लसूण मसाला किंवा काश्मीरी मिरची पावडर घालू शकता। हे आपलं स्टफिंग वांग्याचं तयार झालेलं आहे मसाला। आता आपण वांगी चिरून घेऊया। तर मी इथे अशी वांगी घेतलेली आहे, अशी बघून गावरान वांगी हिरवी अशी छान बघून घ्यायची। आता आपण काय करणार आहे, याचा मागचा देठ आहे ते अर्ध कट करणार आहे। अशा प्रकारे अर्ध देठ कट करून घ्यायचं आणि त्याचे असे 4 भाग मधोमध प्लसचा आकार देऊन चेक करायचं आतून किडकं वगैरे आहे की नाही, आणि असे मस्त असं बघून घ्यायचं, असं कापून घ्यायचं। आणि हे जे आहे देठाचा काटेरी भाग तो सुद्धा असा काढून टाकायचा, थोडासाच ठेवायचा तो। असे आपण सर्व करून घेऊया। या पद्धतीने सर्व आपण वांगी करून घेऊया आणि आपण हे पाण्यात घालूया। तर मी इथे मस्त अशी वांगी कापून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हा मसाला त्यामध्ये भरणार आहोत। असा पूर्ण दाबून दाबून भरून घ्यायचा मसाला त्याच्यामध्ये। असा
पूर्ण भरून घ्यायचा मसाला। सर्व वांग्यांमध्ये आपण तसं भरून घेऊया। बोटाने प्रेस करत करतच भरायचा, म्हणजे वांग्यामध्ये पूर्ण मसाल्याची चव उतरते आणि वांग्याला छान टेस्ट येते। असं पूर्ण करून घेऊया। आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर। आता तेल घालूया आपण। सर्वप्रथम 2 चमचे तेल घातलेलं आहे आपण। तेल आता गरम झालेलं आहे। आपण मोहरी घालूया 1 चमचा। 1 चमचा जिरं घालूया। आता जिरं मोहरी छान मस्त तडतडली, कढीपत्ता घालूया। किंचित कोथिंबीर घालूया। फोडणीतच कांदा घालूया 1 चिरलेला बारीक। परतूया मस्त। किंचित मीठ घालूया आपण। कांदा परतताना छान कांदा आपला मस्त परतलेला आहे। आता आपण हळद घालूया। मगाशी पण आपण हळद घातली होती, आता थोडीच हळद घालायची आहे आपल्याला। आता यामध्ये जी वांगी आपण भरून ठेवली होती मसाल्याने ती घालूया। छान परतून घेऊया ती तेलामध्ये। आता गॅस लो टू मीडियम करायचा आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपण मस्त वाफ देऊया। आता आपण 2 ते 3 मिनिटं मस्त वांगी वाफवून घेतले। तुम्ही बघू शकता तेलामध्ये चांगले परतून घेतलेले आहेत आपण आणि मस्त 2 मिनिटं छान वाफ देऊन घेतलेली आहे। आता जो मसाला उरलेला होता तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूया। छान परतूया। अशी वांगी सुरुवातीलाच आपण छान तेलामध्ये परतून घेतली तर त्याची चव अगदी मस्त भन्नाट येते। आणि आपण शेंगदाणे, खोबरं, तीळ ऑलरेडी आधीच छान भाजलेले होते, त्याच्यामुळे मसाला खूप पण छान परतायची गरज नाही। आता ह्याच्यात आपण गरम पाणी घालणार आहोत वांग शिजण्यासाठी। आपल्याला खूप रस्सा वांग करायचं नाहीये, आपल्याला मीडियम वांग करायचं आहे, मसाला वांग। त्याच्यामुळे आपण 1 ते 1.5 वाटीच पाणी घातलेलं आहे गरम। आता परत झाकण ठेवून मस्त आपण वांग शिजून घेऊया। चला तर मंडळी, आता आपण मस्त वाफून घेतलेली आहेत वांगी। 8 ते 10 मिनिटं झालेली आहे। मी काटेरी चमच्याने तुम्हाला दाखवते कशी शिजलीत बघा। आरामात मस्त शिजलेली आहेत, तुम्ही बघू शकता। अगदी सुंदर खमंग इतका सुंदर वास सुटलेला आहे घरामध्ये।
असं छान आपलं खारं मसाला वांग इथे तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. अगदी भाकरी पोळी बरोबर किंवा वरण भाताबरोबर सुद्धा तोंडी लावायला, टिफिनसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. झटकीपट होती, वांग पटकन शिजलं जातं वांग, आणि असा मसाला आपण वापरला ना तर अगदी सुंदर भाजी होते. आणि रोज नेहमी सारखी तीच भाजी न करता आपण मसाल्याचंच वांग करतो नेहमी, तर हे असं हिरवी मिरचीचं खारं वांग करून बघा तुम्ही, अगदी सुंदर होतं. काढून घेऊया. तर मी आज अशा प्रकारे मस्त असं खारं वांग मस्त झणझणीत स्टाईलने, अगदी घरगुती स्टाईलने करून दाखवलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने, कमी साहित्यामध्ये आणि भरपूर चवीने तयार होणारं हे पारंपरिक वांग, मस्त अशी छान रेसिपी मी करून दाखवलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, आणि आवडली असेल तर संगीताच किचन बाईट्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मंडळी, भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.